श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. कसे आहे तुम्ही? तर बघा, आजचं व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की माझे 1400 सबस्क्राईब पूर्ण होत आहेत आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच माझे सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत. पण नुसते सबस्क्राईब पूर्ण होऊन भागत नाही, त्याला वॉच टाईम पूर्ण व्हावा लागतो आणि त्याच्यासाठी लाईव्ह यावं लागतं. लाईव्ह आल्याच्यानंतर वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी मदत होते. पण माझं लाईव्ह ऑन होत नाही आहे, त्याच्यामुळं मी काही लाईव्ह येऊ शकत नाही किंवा मला यूट्यूब लाईव्ह घेत नाही. कारण त्याचं कारण असं झालेलं आहे की त्याला जे यूट्यूब चॅनेल खोलत्या वेळेस जे जीमेल वापरला जातो तो माझ्या मुलाच्या नावाचा जीमेल आहे आणि तो 16 वर्षाचा पूर्ण नाही झालेला, त्याच्यामुळे यूट्यूब 16 वर्षाच्या खालील मुलांना लाईव्ह घेत नाही. चॅनेलचा वापर जरी मी करत असले तरी जीमेल मुलाच्या नावाचं आहे, त्याच्यामुळे ते मला यूट्यूब लाईव्ह घेत नाही. त्याच्यामुळे मला माझा यूट्यूबचा जो वॉच टाईम आहे तो पूर्ण करण्यासाठी मदतसार ठरत नाही आहे. तर माझे व्हिडिओ जर एखादा जरी व्हायरल झाला तरी बराचसा वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी मदत होतो. तसा माझा एक व्हिडिओ झालेला पण आहे. नवरात्रीमध्ये होम हवन घरामध्ये कसं करायचं हा व्हिडिओ होता माझा. तर माझा तो छानपैकी व्हायरल झालेला व्हिडिओ. त्याचं मला वाटतं 12 किंवा ते 15,000 व्ह्यूज त्याला आलेले. पूर्ण त्या भरपूर असा तो व्हायरल झालेला व्हिडिओ. त्याला लाईकसुद्धा आलेले, कमेंटसुद्धा आलेल्या. तर त्यानंच माझा 2000चा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे. 2000चा वॉच टाईम बाकी आहे. तर अशा आहे की अजून एखादा व्हिडिओ व्हायरल होईल आणि नक्की माझा वॉच टाईम पूर्ण होईल आणि तुमच्या आशीर्वादाने आपल्याला यूट्यूबची पेमेंटसुद्धा चालू होईल. बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबच्या अजून काही करायच्या मला बाकी राहिलेल्या आहेत. मला ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण तुमच्या खरंच आशीर्वादाची आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका. मी सुद्धा प्रत्येक जणाला कमेंट करते, लाईक करते, सबस्क्राईब करते आणि बऱ्याच काही ताईंचे काही असे चॅनेल आहेत की मी त्यांच्या यूट्यूब चॅनेलमधून बरंचसं काही शिकते किंवा मी बघते. मला त्यांचे व्हिडिओ आवडतात आणि तसेच माझेसुद्धा कोणाला आवडत असतील किंवा आवडत नसतील, पण मी तर काही वाईट काही करत नाही किंवा कोणाला राग येईन, कोणाला वाईट वाटेल असे व्हिडिओ काही अजिबात नसतात. तर मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघते. तर त्याच्यामध्ये मी कुठले व्हिडिओ बघते, मी ज्वेलरीचे व्हिडिओ बघते, जेवण बनवण्याचे व्हिडिओ बघते. मी करते व्हिडिओ, पण मी दुसऱ्यांचे सुद्धा बघते. कारण बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला दुसऱ्यांचं बघितल्यानंतर काही छान छान गोष्टी सुचतात. आणि आत्ता तर मी ज्वेलरी बनवण्याचं काम घरातल्या घरात करणार आहे. म्हणजे होममेड गोष्टी काही बनवून आपण स्वतः सेल करणार आहोत. तर मी त्याच्यासाठी बरंचसं काही सामान आणलेलं आहे. बरंचसं काही उपलब्ध करून घेतलेलं आहे सामान. तर अजून काही राहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी ज्वेलरी बनवायला चालू करणार आहे. तुम्हाला जर ज्वेलरी कुठली पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मागवू शकता. तर ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. म्हणजे होममेड ज्वेलरी म्हणजे काय, तर नाकातल्या नथी वेगवेगळ्या स्टाईलच्या, जे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण वापरतो. संक्रांतीला किंवा वटपौर्णिमेला आपले असे काही दागिने असतात ते आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने आपण वापरत असतो. तर ते सर्व दागिने मी घरात बनवणार आहे. नंतर लॉंग कानातले असे काही बरेच विशेष काही गोष्टी असतात. तर मला त्याची ते व्हिडिओ पाहिल्यापासून खरं सांगायचं म्हणजे मला एवढी आवड वाटायला लागली ते बनवण्याची. पण मला त्याच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते उपलब्ध होत नाही आहेत. दुकानात म्हणा, मिशो म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, भरपूर ऑनलाईन पण पाहिलं मी, पण मला ते भेटत नाही आहेत. त्याच्यामुळे जरा थोडा उशीर लागतो आहे. तर ते आपल्याला नक्की ऑफलाईन मिळतील आणि ऑफलाईन त्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी नथ कशी बनवायची सर्व काही तुम्हाला दाखवेन मी. आणि तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. सोबतच आपल्या मराठी माणसाला पुढं न्यायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.